तर हे काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू करतो कॉलेज जाताना. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे माझा. तो काय होते चप्पल घालून निघालो पहिल्याच दिवशी. बूट काल रात्री कॉलला झालं दुकान घालून गेले होते त्यामुळे कॉलला झाला निघालो होतं दुकान कॉलेज. तर काय झालो मी बस स्टॉपवर आज. तर अजून बस नाही आली. तर काहीच कॉलेज जवळ पोहोचलोय. आता चाललोय कॉलेजकडे. काय आम्हाला कॉलेजमध्ये नाही घेतलं. आमचं युनिफॉर्म नाही त्यामुळे आहे कॉलेजमध्ये. काय आम्ही आलो कसं तरी आज एवढी भारी दिवाळी नाही केली रे मी नवीन मोबाईल घ्यायला. तर काहीच कॉलेजमध्ये चाललो आम्ही घरी. आता पेपटी आली त्यामुळं. तर काय बसलोय घरी आता अभ्यास करत. आताच एक मॅन्युअल पूर्ण झालं. आता दुसरं मॅन्युअल पूर्ण करायचं. ICTचं झालं, फिजिक्सचं झालं, केमिस्ट्रीचं झालं. आता फक्त राहिले म्हणजे इंग्लिशचं मॅन्युअल जर पूर्ण करायचं राहिलं आणि योगाचं. ते झाले की मग आपण भेटू थोड्या वेळात लगेच. तर काही निघाले ऊन खूप वाढले आज. काही जेवत्या बटाट्याची भाजी चपाती जेवण करून झाल्यावर भेटू. आलो दुकानात. ऊन लय वाढले आज काय सांगू तुम्हाला. तर काय दासिमला खायचं चिंगम त्यामुळे चाललं चिंगम खायला. ₹2 बजेट आहे त्यामुळे चाललं चिंगम आणायला पुरीवर. पैसे काढतो हे का पैसे काढले आज चाललं. तर काय घेतलं चिंगम एक तोंडात आणि एक इथं. तर ती गाडी आहे ना काहीच काय म्हणजे स्विफ्ट डिझायर ती शोरूमला घेऊन लावली. कारण की ती घासलं होतं साईडली तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये ते नीट करायला. तर आलो आता मागं. इथेच राऊंड मारत होतो आम्ही गाडीची. इकडं आलो आता राऊंड. बस एकदम ऊन इथं एकदम सावली आहे शाळेमुळं. शाळा आहे ना इथं त्यामुळे सावली आहे. इथं कोण नसतं काहीच. अख्खं मोकळं असतं इथं. क्रिकेट खेळायला उन्हाळ्यात इथं क्रिकेट लय खेळायला गेलं. तुम्ही जर मला माझे असे दररोज ब्लॉग नाही तुम्ही दररोज ब्लॉग बघितले तुम्हाला दिसेल. तर नाही येणार आहे. जातो परत दुकानात आता. काका येतील म्हणतील तू बाहेरच असतो त्यामुळे चाललो दुकानात परत. इकडं काय असं नाही एवढं. आज पावसाने दररोज 2-3 दिवस लगातार पाऊस सुरू होता. 5 वाजता यायचा 10 वाजता जायचा. 5 रात्रीच्या येत नव्हता 5 ते 10 असं यायचा. आज काय दिसत नाही पावसाचं वाण. कारण की ऊन अख्खं आहे बघा. अख्खं ऊन आलं. इकडं पाणी झालं. हो देशी जुगाड बसायचं. देशी जुगाड राईस 4 पावलं चालायचे 4 लगेच दुकानात. कुत्ता के जर बेटा है. तर काय आता अंदर सनसेट पडलाय. पुरी आभाळ आलंय. आता सनसेट झालाय. आता आलोय बाहेर चाललोय. बाहेर सगळीकडे चाललाय आता गोडाऊनकडे. आणि पूर्ण इकडे शाळा बंद. आता उद्या चालू होईल शाळा ही. उद्या 29 तारखेला सगळ्या शाळा सुरू होणार आणि 3 तारखेला ही 3 तारखेला सुरू होईल.